दिनांक 20 तारखेपासून जे डहाणूचे मुख्य अधिकारी आणि पालघर जिल्ह्यातील PWD अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी 20 तारखेपासून मोठ्या प्रमाणामध्ये दुकानाचे गाळे आणि नगरपालिकेतील जे रहिवासी आहेत त्यांची घरं तोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे। डहाणूमध्ये आलेले नवीन मुख्य अधिकारी गुडदे म्हणून आहेत। महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना मी त्या अधिवेशनमध्ये होतो। मी फोनवरून संपर्क केला या मुख्य अधिकाऱ्यांशी की आज हे जे तुम्ही सर्व घरं तोडायला लावलेली आहेत, गाळे तोडायला लावले आहेत, दुकानं तोडायला लावलेली आहेत, हे तुम्ही आता तुर्तास थांबवलं पाहिजे। मी मतदारसंघामध्ये आल्यानंतर डहाणू मतदारसंघामध्ये आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक एकत्र घेऊया आणि सर्व लोकांना विश्वासात घेऊन आपण ह्या मधला मार्ग कुठेतरी काढला पाहिजे अशा प्रकारचं माझं बोलणं झालं। तरीसुद्धा या शिवोंनी विधानसभा सदस्यांचं म्हणणं किंवा त्यांचा फोन किंवा त्यांचं जे बोलणं आहे फाट्यावर मारलं आणि जबरदस्ती त्याने सर्व घरं दुकानं सर्व तोडली। आत्ताच डहाणू चंद्रसागर येथे तिवरटीची झाडं जी आपण मँग्रोवची झाडं म्हणतो, ही झाडं जर तोडली तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो कायद्यानुसार, परंतु ती झाडांची कत्तलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। आता महसूल अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना तिथे बोलवलं आहे, पंचनामा तिथे करतील। त्याचप्रमाणे हे सर्व आमचे आदिवासी बांधवीचे आहेत, हे गेले 100-150 वर्षापासून इथे राहतात। 7-12 त्यांचं नाव आहे, तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या घरं तोडण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। डहाणू शहरामध्ये जी काय दुकानाचे गाळे तोडले, जी घरं तोडली, लाखो करोडचं नुकसान झालेलं आहे। कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता या डहाणूमधील मुख्य अधिकारी गुडदे आणि महसूल अधिकारी आणि PWD अधिकारी यांनी संगनमताने हे काम सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे हा लोकांना देशोधडी लावण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। म्हणून जोपर्यंत हे सर्व अधिकारी एकत्र येऊन, आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन, आमचे सर्व इकडचे जे संघटना असतील, जे काही पक्ष आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन जोपर्यंत ह्यांना नुकसान भरपाई किंवा कोणतीही गोष्ट निश्चित होत नाही तोपर्यंत नगरपालिकेमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम आम्ही होऊ देणार नाही, अशा प्रकारची मागणी आज मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून करतो। आपली पुढची भूमिका काय राहील? आमची पुढची भूमिका अशी आहे की जर यांनी जोर जबरदस्तीने हे सर्व काम जर सुरू केलं तर पूर्ण डहाणू तालुक्यामध्ये, तलासरी आणि डहाणू दोन्ही तालुक्यांमध्ये सर्व जनता ही रस्त्यावर उतरेल आणि कोणत्याही प्रकारचे काम करू देणार नाही। आपण त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील। त्याचप्रमाणे चंद्रसागर इथे रिट पिटिशन दाखल हायकोर्टाला झालेली आहे। मँगोची झाडं आपण विधानसभा सदस्य म्हणून अधिवेशनामध्ये असताना अशा प्रकारे जे आहे आपल्या नियमानुसार जे आहे तो हे केलेला आहे, तर आपली काय भूमिका राहील याबाबत? हे बघा, आता अधिवेशन तर ते संपलेलं आहे। त्यांनी 20 तारखेला ही कारवाई सुरू केली, 20 तारखेला, आणि 21ला तर आपलं अधिवेशन संपलं। त्याच्यामुळे हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आम्हाला काही वेळ मिळाला नाही, परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच याचे पडसाद हे मुंबईच्या विधानसभेमध्ये उमटतील।